नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 26 मे 2026 मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। एकटेपणा तेव्हाच जास्त जाणवतो जेव्हा जवळ असूनही कोणी मनाची भाषा समजत नाही। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात आज दुपारी एक बिबट्या शिरल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामात सज्जावर बसलेला बिबट्या दिसताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली। वन विभाग, मनपा, पशुवैद्यकीय विभाग आणि गाडगेनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत तब्बल 4 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले। मात्र या काळात बिबट्याने वन कर्मचाऱ्यांना चकवा दिला, झेप घेण्याचाही प्रयत्न केला आणि नागरिकांची धडपड वाढवली। पाहूया संपूर्ण थरार। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामातील सज्जावर हा बिबट्या बसलेला दिसला। घटनेची माहिती मिळताच तातडीने श्रीचंद तेजवानी यांनी मनपा पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला। डॉक्टर बोंद्रे यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था उभारून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान गोदामात लपलेल्या बिबट्याने वन कर्मचाऱ्यांना चकवा देत शेजारील अजय लुल्ला यांच्या निवासस्थानी धाव घेतली। तेथून तो पुढे प्रिन्स बारच्या इमारतीत गेला आणि पुन्हा अजय लुल्ला यांच्या घराकडे परतला। या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली। वन विभागाचे पथक सतत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ट्रॅक्विलायझरचे इंजेक्शन मारण्यात यश मिळवलेत। त्यामुळे प्रशासनाला काही दिलासा मिळाला। मात्र इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात बिबट्या पुन्हा उठून पळाला। वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रॅक्विलायझरचा पूर्ण परिणाम होण्यासाठी साधारणतः 10 मिनिटांचा कालावधी लागतो। याच काळात बिबट्याने उंच उड्या मारत बंद पडलेल्या देशी दारू दुकानाच्या परिसरात आश्रय घेतला। या धावपळीत एका वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला। मात्र संबंधित कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला आणि मोठी दुर्घटना टळली। संपूर्ण परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती। प्रत्येक जण बिबट्याच्या हालचाली पाहण्याकरिता उत्सुक होता। वन विभाग, पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना वारंवार सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केलेत। अखेर सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास वन विभागाला मोठे यश मिळाले। बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या कसा पोहोचला, कोणत्या मार्गाने आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास आता वन विभागाकडून केला जाणार आहे। रामपुरी कॅम्प परिसरात जवळपास 4 तास सुरू असलेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा अखेर सुखद शेवट झाला असला तरी शहराच्या मध्यभागी बिबट्याची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। वाढते शहरीकरण, जंगल क्षेत्रातील बदल की अन्य काही कारण, याचा शोध आता वन विभाग घेणार आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बिबट्यालाही सुरक्षित पकडण्यात आले। अमरावती शहर बस सेवेचा मोठा पेच अखेर काहीसा सुटला आहे। उद्यापासून थांबणार अशी भीती असलेल्या आपली बसला आता महिन्याभराचे तात्पुरते जीवदान मिळाले आहे। कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या निर्णायक बैठकीत अटींवर आधारित सेवा सुरू ठेवण्यावर सहमती झाली आहे।
अमरावतीत महापालिकेच्या आपली बस सेवेला अखेर महिनाभरासाठी दिलासा मिळाला आहे. कंत्राटाची मुदत संपल्याने ही बस सेवा उद्यापासून बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महापौर, महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी पक्षनेत्याच्या उपस्थितीत कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीनंतर तात्पुरता तोडगा निघाला आहे. सध्या शहरात 12 बसेस 6 मार्गावर धावत असून दररोज सुमारे 12,000 प्रवासी या सेवेवर अवलंबून आहेत. परंतु कंत्राटदार कंपनीने दरमहा 6 ते 7 लाख रुपयाचा तोटा होत असल्याचे सांगत सेवा सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवली होती. बैठकीत कंत्राटदाराने विमा खर्च आणि आर्थिक भरपाई या संदर्भात मागण्या मांडल्या. दुसरीकडे आचारसंहितेमुळे तातडीने निर्णय घेता येत नसल्याने प्रशासनाने अडचण स्पष्ट केली. अखेर चर्चेनंतर 25 जूनपर्यंत शहर बस सेवा अटींवर सुरू ठेवण्यास कंत्राटदाराने सहमती दर्शवली. त्यामुळे तात्पुरता संकट टळले असले तरी पुढे या सेवेचे भवितव्य काय हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी आपली बस भविष्यात सुरू राहणार की थांबणार हा प्रश्न आता प्रशासन आणि कंत्राटदारांच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहे. अमरावतीमध्ये रेती वाहतूकदारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. प्रशासनावर कारवाई आणि अडथळ्यांचे आरोप करत ट्रक चालक व मालकांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र पत्रकार परिषदेनंतर उपस्थित काही पत्रकार, फोटोग्राफर आणि युट्यूबर यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची चर्चा रंगली असून या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. रोजगाराचा प्रश्न की माध्यमांच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये रेती वाहतूक व्यवसायाशी संबंधित ट्रक चालक आणि मालकांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 1 महिन्यांपासून रेती वाहतूक बंद असल्यामुळे रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा भागातून येणाऱ्या रेती वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. ट्रक मालकांच्या म्हणण्यानुसार रॉयल्टी असलेल्या वाहनांनाही थांबवले जाते आणि विविध कारणे देत कारवाई केली जाते. त्यामुळे ट्रकचे हप्ते, कुटुंबांचा खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याच पत्रकार परिषदेत आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. नियमांचे पालन करणाऱ्यांनाही अडचणी येत असल्याने काही वाहने रॉयल्टी शिवाय रेती वाहतूक करत असल्याची चर्चा झाली आणि त्यामुळे रेती तस्करी वाढत असल्याचेही काही ट्रक मालकांनी मान्य केलेत. आमची आज तुमच्या मार्फत मागणी एवढीच आहे की ज्या गाडीजवळ रॉयल्टी आहे, जी गाडी नियमामध्ये आहे ती गाडी सोडण्यात यावी आणि ज्या गाडीजवळ रॉयल्ट्या नाही आहे त्या गाड्यावर कडक कारवाई करण्यात याव्या. नियमात जी रेती व्यवसाय व्हायला पाहिजे तो होऊ द्यावा आणि ज्या घाटातून अवैध गाड्या भरून येत आहे, ज्या घाटातून गाडी येते पण रॉयल्टी कमी असते किंवा नसते, तर त्या घाटावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. हीच आमची तुमच्या मार्फत मागणी आहे. आम्हाला जो रेती वाहतूक करताना जो त्रास होत आहे, आमच्याजवळ रॉयल्ट्या असताना सुद्धा आमच्या गाड्या थांबवल्या जातात. विनाकारण आमच्या गाड्या 2-2, 3-3 महिने रोखल्या जातात. आम्हाला EMI भरावं लागतात. आमचा पूर्ण कुटुंबाचा भार आणि आमचं सर्व आमचा परिवार ज्या व्यवसायावर अवलंबून आहे, तो जो व्यवसाय आमचा ठप्प झाल्यावर आमचा जो उदरनिर्वाहाचा जो प्रश्न येतो तो पूर्णपणे ठप्प राहतो. आमच्या EMI आमच्या अंगावर वाढतच राहतात. अशा वेळेस आमच्यासारख्या बेरोजगार लोकांनी काय करावं हे आम्हाला शासनाला यातून सांगायचं आहे. रामटेक पोलिसांनी जप्त केलेल्या 2 ट्रकांचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. यामध्ये वाहन मालक प्रशांत ठाकरे यांच्या 2 वाहनांचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र पत्रकार परिषदेनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती आर्थिक व्यवहारांच्या मुद्द्यावर. प्रेसच्या माध्यमातून स्वतःची बाजू अधिक प्रभावीपणे मांडत सरकार आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पत्रकार परिषदेनंतर झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे या संपूर्ण प्रकरणाची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत सचिन भोपळे, पंकज देशमुख, गोपाल धर्माळे, मिलिंद जवंजाळ आणि करीम लालूवाले आयोजक म्हणून उपस्थित होते. रेती वाहतूक बंदीमुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असला तरी पत्रकार परिषदेनंतर समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चेमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. प्रेसचा वापर करून प्रशासन आणि सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण घडामोडींवर पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात उपविभागीय जलसंधारण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बारू गावातील फुटलेल्या तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला आहे. यासोबत कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पाहूया संपूर्ण प्रकरण. धारणी तालुक्यातील बारू गावात मागील वर्षी तलाव फुटल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलावाच्या गेट परिसरात दगड आणि मुरुम वापरण्याऐवजी थेट तलावातील गाळाचा वापर करण्यात येत आहे. तसेच कालव्यालगतचे रपटे उखडलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि झुडपे साचलेली असून स्वच्छतेची कोणतीही कामे करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तलाव फुटल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याशिवाय धारणी येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे. आजही कार्यालयात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रखडलेली भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी केली आहे. कहने का मतलब क्या है कि मोजा भी नहीं मिला और अपना ये भी नहीं सुधारा, नाला भी नहीं सुधारा और केनाल भी बराबर दुरुस्ती नहीं किया. जब ये डैम फूट गया था तो आपके खेत में से पानी गया था क्या? पूरा खेत से पानी गया, सबको मालूम. तुम काश्तकार है बाजू में, आओ ना. तो ये मिट्टी डाल दी इन्होंने यहाँ की निकाल के? क्या मिट्टी क्या वो लगा दी, यहाँ कहीं मिट्टी लगा दिया हो. अच्छा, ये डैम की मिट्टी है ये? हाँ. बारू तलाव दुरुस्तीतील कथित अनियमितता, रखडलेली भरपाई आणि कार्यालयीन कामकाजावरील प्रश्नांमुळे प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव मंगरूळ फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रॉंग साईडने आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाने उपचार दरम्यान अखेरचा श्वास घेतला. पाहूया संपूर्ण घटना. धामणगाव रेल्वे तालुक्यात सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार मंगरूळ दस्तगीर येथील प्रतीक सुधीर हिवरकर वय अंदाजे 30 वर्ष हे आपल्या दुचाकीने धामणगावहून घरी परतत होते. दरम्यान जळगाव मंगरूळ फाट्याजवळ रॉंग साईडने भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रतीक हिवरकर गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीकरिता धाव घेत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे मंगरूळ दस्तगीर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि संबंधित ट्रॅक्टर चालकाची जबाबदारी याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रस्ते सुरक्षेचे नियम आणि वाहन चालविताना आवश्यक ती काळजी घेण्याचे महत्त्व या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येत्या सण उत्सवांच्या आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ क्रमांक 5 अंतर्गत यशोधरा नगर आणि वनदेवी चौक परिसरात पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला आहे. पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट. आगामी सण उत्सव आणि बकरी ईद शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावेत याकरिता नागपूर पोलिसांनी विशेष तयारी सुरू केली आहे.
याच अनुषंगाने परिमंडळ 5 अंतर्गत येणाऱ्या यशोधरा नगर परिसर आणि वनदेवी चौक भागात पोलिसांनी भव्य रूट मार्चचे आयोजन केलेत. या रूट मार्चचे नेतृत्व परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी केलेत. संचलनात विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. रूट मार्च दरम्यान संवेदनशील आणि गर्दीच्या भागातून पोलिसांनी संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती किंवा सोशल मीडियावरील भडक संदेशांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलेत. शहरातील शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याकरिता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावेत असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहेत. परिमंडल क्रमांक 5 के स्थित यशोधरा नगर पुलिस स्टेशन की हद्दी में परिमंडल क्रमांक 5 के सभी अधिकारियों ने, जो हमारे पास 5 पुलिस स्टेशन है, उसके अधिकारी जो 8 अधिकारी हैं और करीबन 50 अमलदार हैं, मैं डीसीपी और मेरे एसीपी के साथ मिलकर हमने एक रूट मार्च निकाला और करीबन 2 घंटे तक ये रूट मार्च चला और हमने पूरा एरिया का चप्पा ऑन फुट पेट्रोलिंग से कवर किया. इसके साथ साथ बकरीद के अनुषंगाने हमने बच्चे बूढ़ों के साथ एक मोहल्ला कमेटी भी आयोजित करी और उसमें लोगों के साथ चर्चा भी करी. हमारा पुलिस प्रशासन का पूरी तरह से तैनाती है बकरीद के अनुषंगाने और हम सभी लोगों को, सभी अपने भाइयों को, बहनों को यही आह्वान करना चाहते हैं कि पुलिस के साथ कोऑपरेट करिए, बकरीद को शांति और सौहार्दता के साथ मनाइए, किसी भी अफवाह पर बिलीव मत करिए और अगर आपको किसी भी तरह का प्रॉब्लम है, कोई आपको सजेशन है, सुझाव है, तो आप डायल 112 पर कॉल कर सकते हैं. पुलिस और प्रशासन आपकी सुरक्षा के लिए सज्ज है. थैंक यू. हमारे पास, जैसा कि आप देख सकते हैं, एक मोबाइल सर्वेलेंस व्हीकल भी है जो प्रत्येक परिमंडल के पास है. उस सर्वेलेंस व्हीकल के माध्यम से हम कैमरा और सीसीटीवी के माध्यम से लोगों पर नजर रख रहे हैं. इसके साथ साथ हमारे स्पेशल टीम्स क्रिएट हुए हैं जो कि सभी सेंसिटिव एरियाज में नाकाबंदी कर रहे हैं और चेकिंग कर रहे हैं. इसके साथ साथ हमारे ऑफिसर्स सुबह से 4 से 6 बजे तक गुड मॉर्निंग स्क्वाड में भी पेट्रोलिंग कर रहे हैं और लोगों की सुरक्षा कर रहे हैं. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी सुरू केल्याचे या रूट मार्च मधून दिसून आले आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागून शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. देवदर्शन करून आनंदाने घरी परत येणाऱ्या एका कुटुंबावर अचानक संकट कोसळल्याची घटना समोर आली आहे. बाबुरखेडा ते लोणखेरी मार्गावर कार अनियंत्रित होऊन झालेल्या भीषण अपघातात नागपूरच्या एकाच कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले आहेत. नागपूर येथील एक कुटुंब बाबुळखेडा येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान टेकडी मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर कुटुंबीय आनंदाने नागपूरकडे परत निघाले होते. मात्र बाबुरखेडा ते लोणखेरी मार्गावर अचानक त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन अनियंत्रित झाली आणि थेट खाली घुसली. या अपघातात कारमधील अनेक प्रवासी जखमी झालेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणखेरीचे सरपंच लीलाधर भोयर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी खापरखेडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मदत कार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत. देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर आलेले हे संकट सुदैवाने जीवितहानीशिवाय टळले. मात्र या अपघाताने पुन्हा एकदा वाहन चालविताना सावधगिरीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जरीभटका पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि मोपेड असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. याच मोहिमेदरम्यान जरीपटका पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. निर्मल कॉलनी रोडवरील अशोका रसोईजवळ एक व्यक्ती एमडी पावडर विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी 2 व्यक्ती एका निळ्या रंगाच्या मोपेडजवळ उभ्या असल्याचे दिसून आलेत। पोलिसांना पाहताच त्यातील एक जण घटनास्थळावरून फरार झाला, तर दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली। त्याने आपले नाव मोहम्मद सादिक मोहम्मद रफिक अन्सारी वय 34 वर्ष राहणार मोमीनपुरा सांगितले। एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष करण्यात आलेल्या झडती दरम्यान आरोपीकडून 2 ग्रॅम 19 मिलीग्रॅम एमडी पावडर आढळून आली आहे। याशिवाय एक मोबाईल फोन, एक MH49CH 8798 क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,20,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपी अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। दरम्यान घटनास्थळावरून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे। एमडी पावडर विकत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमचे एनडीपीएस पथक तेथे जाऊन शोध घेतला असता त्यातील एक इसम मोपेड वरून पोहून गेला आणि आमच्या पथकाने एक इसम ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता व त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद सादिक मोहम्मद रफिक अन्सारी वय 34 वर्ष राहणार गोबी अन्सारनगर मोमीनपुरा नागपूर असे सांगितले। त्याचे अंगझडतीत 2 ग्रॅम 19 मिलीग्राम एमडी पावडर मिळून आले। तसेच त्याच्याकडून एक मोबाईल व मोपेड अशी 1,20,000चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन जरीपटका येथे कलम 8क22ब29 एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून करण्यात आलेला आहे। तसेच पळालेल्या इस्माचे नाव त्यात विचारले असता त्याने पळून गेलेल्या इस्माचे नाव इम्रान कुरेशी वल बब्बू कुरेशी व 40 वर्ष राहणार अन्सारनगर मोमीनपुरा असे सांगितले। अंमली पदार्थाविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला यश मिळत असून अशा कारवायांमुळे ड्रग्ज विक्रेत्यांवर मोठा दबाव निर्माण होत आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। उत्तर नागपूरमधील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसाढवळ्या आणि रात्रीही चोरटे बिनधास्तपणे गुन्हे करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। पाहूया विशेष रिपोर्ट। उत्तर नागपूरमधील कपिलनगर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार घरे, दुकाने आणि वाहनांमधून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। मोबाईल फोन, रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि दुचाकी वाहने ही चोरट्यांची प्रमुख लक्ष्य बनली आहेत। अनेक प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्री घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। परिसरात गस्त आणि नाकाबंदी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी चोरट्यांचा वावर कमी होताना दिसत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि सराईत गुन्हेगारांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान सामाजिक संघटनांनीही या वाढत्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कपिलनगर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। आता पोलीस प्रशासन या घटनांवर किती लवकर आळा घालते आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अंबाळाकुंड तलाव आज हजारो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला। गंगा दशहरा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य माँ गंगा दीपोत्सव 2026 मध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवला। वैदिक मंत्रोच्चार, अखंड ज्योत, आकर्षक रथयात्रा, भव्य आतिषबाजी आणि दीपदानामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। भारतीय जनसेवा मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्याने रामटेक परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले। पाहूया आमचे प्रतिनिधी अजय मेहरकुळे यांचा हा विशेष रिपोर्ट। गंगा दशहरा पर्वानिमित्त रामटेक तालुक्यातील अंबाळाकुंड तलाव परिसरात भारतीय जनसेवा मंडळातर्फे
भव्य महा गंगादीप महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची सुरुवात रामटेकगड मंदिर परिसरातील अगस्त्यमुनी आश्रमातून अखंड ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली। ही पवित्र ज्योत रामटेक शहरातून भव्य मिरवणुकीद्वारे अंबाळा तलावात आणण्यात आली होती। मार्गभर भक्तांनी जयघोष करत या धार्मिक सोहळ्याचे स्वागत केले। अंबाळा तलाव घाटावर पोहोचल्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारात मां गंगेची विधिवत पूजा करण्यात आली। नामवंत साधू संतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पूजा विधीमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमातील आकर्षण ठरली ती भव्य रथयात्रा आणि नेत्रदीपक, आतिषबाजी, रंगबिरंगी रोषणाई आणि आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशाने अंबाळा तलाव परिसर उजळून निघाला। हजारो भाविकांनी या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेतला। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी आपल्या घरातून दीप आणून तलाव परिसरात प्रज्वलित केले। हजारो दीपांच्या प्रकाशामुळे घाट परिसर जणू दिव्यांच्या महासागरात परिवर्तित झाला। श्रद्धा आणि भक्तीचा हा अनोखा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। कार्यक्रमाला माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, रामटेक नगर परिषद अध्यक्ष ब्रिकेट महाजन, राहुल कोठेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दीपकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले। कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि भारतीय सुसंस्कृतीचे दर्शन घडवणारा हा दीप महोत्सव भाविकांच्या स्मरणात कायम राहणार आहे। हर एक वर्ष अपने ज्येष्ठ शुक्ल दशमी तिथि के निमित्त वहाँ गंगा दशहरा के पूजन पिछले 20 वर्षों से स्वर्गवासी परम पूजनीय गोपालदास जी महाराज जी इनके प्रेरणा से और सभी अम्बाड़े के और परिसर के संत के प्रेरणा से इस पवित्र अम्बा कुंड क्षेत्र में हजारों लोगों के, भक्तजनों के यहाँ पर उपस्थिति में अनेक दीप यहाँ पर प्रज्वलित करके माँ गंगा मैया की आरती यहाँ पर पूजन किया गया है। श्री क्षेत्र अंबाळा येथे गंगा दशहरा निमित्त रामटेक येथील हजारोच्या संख्येत राम भक्तांनी गंगा दशहरा आरती पूजन केले। आज या गंगा दशहरा निमित्त रामटेकमध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये लोकांनी घरोघरी आपल्या आपल्या रांगोळ्या काढल्या। श्री राम मंदिर अगस्त्यमुनी आश्रम इथून जी ज्योत निघते त्या ज्योतीचे प्रत्येक घरी स्वागत करण्यात आले। रस्त्यांनी फुलाची वर्षा झाली। त्यानंतर अंबाळा येथे ज्योत आल्यानंतर अंबाळा येथील समस्त ब्राह्मण लोकांनी गंगा आरतीचे पूजन करून, विधिविधानाने पूजन करून आज ही गंगा आरती संपन्न केली। या गंगा आरतीमध्ये रामटेक येथील हजारो श्रद्धालू आणि तसेच आमच्या रामटेकचे अनेक जे संघटन आहेत त्यांनी सहयोग करून, त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन आजच्या या कार्यक्रमाला मोलाची एक योगदान दिलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने हा गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे। गंगा दशहरा निमित्त अंबाळाकुंड तलावात आयोजित करण्यात आलेला या भव्य दीप महोत्सवाने श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणला। हजारो दीपांच्या प्रकाशात उजळलेला घाट, वैदिक मंत्रोच्चार, रथयात्रा आणि महाप्रसादामुळे हा सोहळा रामटेकच्या धार्मिक इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला आहे। माहूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे। दररोज प्रमाणे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे हे माहूर शहरात शोककळा पसरली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहेरे वय 60 वर्ष हे दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करीत जात असत। मंगळवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फेरपटका मारून परतत होते। याच दरम्यान हॉटेल षडानंद समोर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर येथून माहूर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या क्रेटा कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की भारत बेहेरे रस्त्यावर कोसळले आणि काही फूट फरफटत गेले। या अपघातात त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी भारत बेहेरे यांना त्याच वाहनातून माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेत।
मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर पोलिसांनी वाहक चालक धनाजित ज्ञानेश्वर देव वय 30 वर्ष याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव आणि त्यांच्या पथकाकडून केला जात आहे. भारत बेहरे हे माहूर शहरात मनमिळावू आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने माहूर शहराने एक लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्तिमत्व गमावले आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. भर दिवसा गजबजलेल्या गांधी चौकात चोरट्यांनी एका नागरिकाच्या अंगावर घाण टाकून त्याचे लक्ष विचलित केले आणि दुचाकीला अडकवलेली तब्बल 50,000 रुपयांची पिशवी लंपास केली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पाहूया सविस्तर रिपोर्ट. वणी शहरातील गांधी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँकेतून खरेदीकरिता 50,000 रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवून ती आपल्या दुचाकीच्या हँडलला अडकविली होती. मात्र बँकेपासूनच काही चोरटे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शंकर धोटे गांधी चौक परिसरात पोहोचताच चोरट्यांनी एक शक्कल लढवली. त्यांच्या अंगावर मुद्दाम घाण टाकण्यात आली. अचानक अंगावर घाण पडल्याने धोटे हे देवडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबलेत आणि कपडे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू लागले. याच क्षणाची वाट पाहत असलेल्या चोरट्यांनी दुचाकीच्या हँडलला लटकवलेली पैशांची पिशवी क्षणार्धार्थ उचलली आणि घटनास्थळावरून पसार झालेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर अधिक सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अंगावर घाण टाकून लक्ष विचलित करणे आणि पैसे लंपास करणे ही चोरट्यांची जुनी पण धोकादायक पद्धत पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. विळेगाव थडी येथे शिवनाम सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला भव्य मंडप वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात जमीनदोस्त झाला. या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच धावपळ उडाली. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. धर्माबाद तालुक्यात अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. विडेगाव थडी येथे अधिक मासानिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता मोठा मंडप उभारण्यात आला होता आणि भाविकांकरिता विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने काही क्षणातच संपूर्ण चित्र बदललेत. जोरदार वाऱ्यामुळे शिवनाम सप्ताहाकरिता उभारण्यात आलेला मंडप कोसळला आणि मोठे नुकसान झालेत. याचबरोबर कार्यक्रमाकरिता साठवून ठेवण्यात आलेले अन्नधान्य, साहित्य आणि इतर वस्तूंनाही फटका बसला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठा परिणाम झाला असून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. बालाजी रामराव हिंगरे विळगाव थडी इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे पुरातन मंदिर आहे ते अधिक मास निमित्त 18वा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तर आज 5वा दिवस असल्यामुळे आज पावसाने खूप धान्य पाठीमागे जे बघता हे धान्य आणि जे मंडपाचं जे नुकसान झाले आहे खूप असं झालेले आहे. पाऊस आज खूप असल्यामुळे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मंडप आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यातच अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीचा खर्च वाढला असून उद्योग, व्यवसाय
आणि दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढीव दरात तत्काळ कपात करावी, राज्यातील इंधन टंचाई दूर करावी, सर्व पेट्रोल पंपांवर सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा आणि महागाई नियंत्रणाकरिता केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीने घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. सरकार दरबारी कुणीही या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही. पंतप्रधान तर हे परदेशी दौऱ्यावर गेले. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही दौऱ्यावर जाऊ नका, तुम्ही तेल खाऊ नका, तुम्ही सोनं विकत घेऊ नका. म्हणजे सगळी बंधनं ही सर्वसामान्य जनतेला आहे. आणि अय्याशी करत आमचा पंतप्रधान परदेशामध्ये वाऱ्या करतोय. आणि जनता ज्या वेळेला या ठिकाणी विचारते की बा हे आता आम्ही किती सहन करायचं, तर तो म्हणतो की मेलोडी खाओ और खुद जान जाओ. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि याला काँग्रेसच्या वतीनं आम्ही तीव्र विरोध करतो आहोत. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनं जी साखर निर्यातीवर बंदी आणली त्यामुळे शेतकरी पण अडचण झाला आहे, साखर कारखानदार पण अडचण झाले आहेत. म्हणजे सगळ्या बाजूनं सरकार म्हणजे जनतेला कसं वेठीस धरत आहे आणि अडचणीत आणत आहे. त्यांना काय अपेक्षित आहे, या देशाचा सत्यानाश करायचा अपेक्षित आहे असंच चिन्ह दिसत आहे. परंतु काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे कधीही होऊ देणार नाहीत, कारण मोठ्या कष्टानं आणि कारखानच्या बलिदानानं या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि नेहरूजींच्या, गांधीजींच्या आणि इंदिराजींच्या त्यागानं हा भारत उभारलेला आहे. तो भारत त्यांचं वाटोळं काँग्रेस पक्ष नक्कीच होऊ देणार नाही. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धावडा गावात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. आगामी ईद उल अल्झा अर्थात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धावडा ग्रामपंचायत येथे पारत पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि बीट जमादार सुभाष जायभाय यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत गावातील हिंदू मुस्लिम ऐक्य हीच धावड्याची ओळख असल्याचे सांगितले. दोन्ही समाजाचे नागरिक अनेक वर्षापासून एकमेकांचे सण उत्साहाने आणि परस्पर सन्मानाने साजरे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या निर्देशांनुसार आणि लागू असलेल्या नियमांचे पालन करूनच बकरी ईद साजरी करावी असे आवाहनही पोलिसांनी केले. बैठकीला इक्बाल सेठ पठाण, मुख्तार सेठ पठाण, दिनेश देवकर, सिलेमान सेठ, पत्रकार राजू शहा, करीम मिया, कलाम सेठ, ईश्वर सपकाळ, अहमद सेठ, इक्बाल सय्यद, मोतीलाल वैरी, शेख जावेद, राम पवार, सय्यद जमान, शेख जाकीर, शेख सादिक यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत शांतता, बंधुभाव आणि कायद्याचे पालन करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. धावडा गावातील शांतता समिती बैठकीतून पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचा संदेश देण्यात आला आहे. बकरी ईद सण शांततेत आणि शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत.
जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.